नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की समीरचा पॅरोल संपलेला असतो. त्यामुळे पोलीस सगळीकडे चौकशी करत असतात आणि ते पेपरात सुद्धा बातमी देतात की हा कैदी फरार आहे म्हणून. ही बातमी डॅडींपर्यंत पोहोचते. डॅडी शत्रूपाशी जातात. शत्रू रूममध्ये झोपलेला असतो. तेव्हा डॅडी म्हणतात की शत्रू, तुमचा आणि त्यांचा लग्नाचा बार उडण्याआधी सूर्यापर्यंत ही बातमी पोहोचू नये याची पूर्णपणे जबाबदारी घ्या. शत्रू म्हणतो काय झालं. तेव्हा डॅडी त्याला सांगतात की त्या समीरचा पिंट्याचा पेरोल संपलाय आणि तो फरार कैदी आहे म्हणून हे सगळीकडे घोषित करण्यात आले. उद्याच्या बातमीपत्रात सगळ्यात आधी तो फरार आहे ही बातमी पसरेल. त्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. शत्रू म्हणतो की डॅडी आता आपण काय करायचं. त्यावर डॅडी म्हणतात की जास्त काही नाही, आता आपण होळी करायची. म्हणून ते त्यांच्या प्लॅननुसार जो सकाळी पेपर वाटायला येतो त्याच्या सगळी पेपर घेतात आणि शत्रू त्याला आग लावून देतो. तेव्हा तो म्हणतो की तेजूच्या आणि माझ्यामध्ये जो येईल त्याची अशीच होळी साजरी होईल असं म्हणून तो तिथे बोंबलायला लागतो. इकडे सकाळ झाल्यानंतर सूर्य आपल्या टीव्हीपाशी काहीतरी काम करायला लागतो. पण त्याआधीच त्याच्या घरी पेपर पोहोचलेला असतो. पेपरातली बातमी सूर्या बघतो. सूर्यासमोर लवकरच सत्य सगळे येणार आहे. शत्रू आणि सूर्याच्या प्लॅनिंग पॉटिंग नंतर सुद्धा सूर्यापर्यंत पिंट्याची बातमी पोहोचणार का, आता हे आपल्याला पुढच्या भागातच पाहायला भेटेल. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.